मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईला जात आहेत। ते 29 तारखेला मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करतायत। धाराशिव जिल्ह्यामध्ये ह्या आंदोलनाची जोरदार तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो आज आपण आता धाराशिव तालुक्यातील सारोळा या गावामध्ये आहोत आणि सारोळा गावामध्ये सखल मराठा बांधवाने मुंबईकडे निघण्याची तयारी जी आहे ती जोरदार तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्या समोर जी आपण पाहतोय हा ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरला साईडनी बॅनर लावलेत, चलो मुंबई असे स्लोगन लिहिलेले आहेत। एकंदरीतच या ट्रॅक्टर मध्ये काय कशा पद्धतीने यांनी नियोजन केलंय ते देखील आपण पाहणार आहोत। आपण जर ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या साईडला जर पाहिलं तर दोन्ही साईडला दोन्ही सिंटॅक्स टाक्या ज्या आहेत पाण्यासाठी त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि मध्ये जर पाहिलं आपण तर वरी ह्याला डबल मजली त्यांनी नियोजन केलेलं आहे। वरी आराम करण्यासाठी आणि खाली जी आपण जर पाहिलं तर खालच्या बाजूला स्वयंपाकाचं जे साहित्य आहे हे साहित्य आपल्याला सगळं दिसतंय। गॅस दिसतो, सिलेंडर दिसतंय, शेगडी दिसती आणि तेलाचे डब्बे देखील दिसतात। किराणा देखील भरून या बांधवांनी या ट्रॅक्टरमध्ये ठेवलेला आहे आणि बाहेरच्या साईडला पाण्याच्या टाक्या सुद्धा दोन्ही लावलेल्या आहेत। एकंदरीतच धाराशिव मधील सारोळा गावातून सकल मराठा बांधवांनी मुंबईला जाण्यासाठी मोठी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्या बरोबर आता काही बांधव सुद्धा आहेत। मला सांगा कशा पद्धतीने तयारी केली आहे? महिना 2 महिने तरी आम्हाला लागलं काय साहित्य, जेवणाच्या अडचणीने गॅस घेतलेला आहे, सिलेंडर घेतलेला आहे, परत पाण्याच्या 2 टाक्या घेतल्यात। इथूनच पाण्याच्या टाक्या पिण्याचं शुद्ध पाणी भरून गेलेलो आहोत। काय बिस्लेरी बॉक्स घेतात 2। ओके, मला सांगा कधी निघायची तयारी आहे? ही ट्रॅक्टर वगैरे तुम्ही पूर्ण सजवून ठेवलाय, नियोजन केलंय, काय नियोजन? उद्या संध्याकाळी 6 वाजता आम्ही इथून निघणार आहेत अंतरवली सराटीला। उद्या सकाळी आपण संध्याकाळी 6 वाजता। बर, मनोज जरांगे पाटलांचा काही निरोप वगैरे आहे का? नाही, दादांचा निरोप तर काय सगळा संबंध महाराष्ट्रालाच आहे ना। अंतरवलीला दाखल व्हा म्हणून त्यांनी सांगायची गरजच नाही, कारण आम्ही जवळपास तिथं 2 दिवस लागू नाही तर 10 दिवस लागू पूर्ण आमचं गाव तयारीनं निघालेलं आहे। पूर्ण पाण्याची सोय असेल, गॅसची असेल, खाण्यापिण्याची असेल आणि झोपण्याची सगळं गाद्यासहित सगळी सोय एकदम व्यवस्थित केलेली आहे। सरकारनं कितीही दिवस आम्हाला त्रास दिला तर आम्ही त्रास सहन करू, पण जर मनोज दादाच्या जीवाला जर काय धक्का लागला तर मग उद्रेक होईल त्याचा। आता किती तुमच्या गावातून किती गाड्या आणि किती लोक जाण्याची तुमचे अंदाज आहे? याच्यामध्ये 50 लोकांची व्यवस्था केलेली आहे आणि गावातून 4 व्हीलर गाड्या हे 10 गाड्यांचं नियोजन झालेलं आहे। एवढे जण तुम्ही जाणार? एवढे जण सगळे अंतरवलीला जाणार आणि अंतरवलीहून मुंबईला निघणार। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर ह्या आरक्षण मागणीच्या आंदोलनाची तयारी जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये सारोळा गावातच नाही तर जिल्ह्यामधील प्रत्येक गावामध्ये अशीच तयारी मराठा बांधवावरून करण्यात आली आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।